दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एक राजा आपल्या मोठ्या हत्तीवर बसून त्याच्या राज्यामध्ये जे त्याच्या आजूबाजूचे शहर असतं त्यामध्ये तो फिरायला निघतो. आणि तो इतका मोठा हत्ती असतो की त्याच्याकडे बघून सर्व लोक आजूबाजूला एकदम बाजूला होऊन जायचे, मध्ये कोणी थांबत नसे. सगळे त्या हत्तीला घाबरत होते. परंतु एक रस्त्यावर एक भिकारी बसला होता आणि तो आपलं वाडगं जे असतं ते जमिनीवर ठेवून शांतपणे डोळे मिटून बसला होता. आणि तो हत्ती असा जवळ गेल्यानंतर त्या हत्तीने त्याचं जे वाडगं असतं ते सोंडेने उडवून लावलं आणि ह्या भिकाऱ्याने पटकन डोळे उघडले आणि त्याचं वाडगं भिरकावून दिलेल्या त्या हत्तीने ते बघून त्याला खूप राग आला आणि तो त्या हत्तीच्या मागे धावला आणि त्या हत्तीची त्यांनी शेपूट खेचून पकडली. आणि जशी त्यांनी जोरात शेपटी खेचली तसा हत्ती जो आहे हा जाग्यातच थांबला. आणि राजाला नवल वाटलं की हत्ती का थांबला, आणि त्याने मागे वळून बघितलं तर त्याला धक्का बसला की एक भिकारी, फाटलेले कपडे आहेत आणि तो हत्तीची शेपूट खेचून धरली आहे आणि हत्ती एका जागीच थांबला आहे. आणि राजा हत्तीवरून खाली उतरला आणि सांगितलं, तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे, तो एवढा ताकदवान मनुष्य माझ्या राजवाड्यामध्ये पाहिजे, तो इथं बसू नको, राजवाड्यामध्ये येऊन राहा. आणि मग राजाने त्याला आपल्या राजवाड्याच्याच बाजूला एक लहान महाल होता, त्या ठिकाणी त्याला ठेवलं. परंतु ठेवताना त्यांनी त्या भिकाऱ्याला सांगितलं की इथं तू ऐशारामात राहायचं, पण ह्या महालामध्येच एक मोठं मंदिर आहे जे माझं आहे. रोज सकाळी 4 वाजता उठायचं आणि पूजा त्या ठिकाणी देवाची करायची. आणि ती पूजा करत असताना ती रोज पूजा 4 वाजता झालीच पाहिजे. आणि त्यानंतर ते पूजा जी आहे ते सर्व विधी व्यवस्थित झालेच पाहिजे, असं राजाने त्याला निक्षून सांगितलं. आणि असे बरेच दिवस गेले. आणि एक दिवस राजाचा दुसरा मित्र जो बाजूच्या राजा होता तो त्या ठिकाणी आला त्याला भेटायला. आणि ह्या राजाने थोडंसं अभिमानाने सांगितलं की माझ्याकडे असा एक माणूस आहे की तो हत्तीची शेपटी खेचून हत्तीला जागीच थांबवू शकतो. आणि ह्या दुसऱ्या राजाला थोडंसं आश्चर्य वाटलं, परंतु हा राजा बोलला, नाही, मी तुला प्रात्यक्षिक करून दाखवतो. आणि त्या भिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि हत्ती आणण्यात आला. आणि ज्यावेळेस भिकाऱ्याला सांगितलं, आता तू ह्याची शेपटी खचून ह्या हत्तीला थांबव, ज्यावेळेस त्या भिकाऱ्याने ती शेपटी खेचली, परंतु हत्ती तसाच पुढे गेला आणि त्या भिकाऱ्याला सुद्धा फरफटत घेऊन गेला आणि भिकारी बाजूला मातीमध्ये पडला. आणि ह्या राजाला थोडं आश्चर्य वाटलं, पण रागसुद्धा आला की ह्या दुसऱ्या राजासमोर मला मान खाली घालायला लागली. आणि नंतर त्यांनी भिकाऱ्याला विचारलं की तू असं का केलंस, तुझ्यामध्ये ताकद होती ती कुठे गेली. भिकाऱ्याने सांगितलं की महाराज, जरी तुम्ही मला सर्व ऐशोराम दिला आहे, परंतु रोज माझ्या मनामध्ये ही चिंता असते की मी उद्या सकाळी 4 वाजता बरोबर उठेन की नाही, सर्व विधी माझ्या हातून होतील की नाही. जर एखादी चूक झाली तर तुम्ही मला फासावर चढवाल किंवा तुम्ही मला माराल. आणि ही चिंता जी आहे ही सतत माझ्या मनामध्ये असते. जरी सर्व ऐशोआराम माझ्या बाजूला आहे तरी माझं जे मन आहे हे खचून गेलेलं असतं. रात्री झोपतानासुद्धा मला शांतीने झोप लागत नाही. सतत माझ्या मनामध्ये ही भावना असते की मी उद्या सकाळी बरोबर 4 वाजता उठेन की नाही उठेन, सर्व काही माझ्या हातून व्यवस्थित होईल की नाही होईल. आणि ह्यामुळे माझं आतून मन खचून गेलं आहे, त्याच्यामुळे माझं कुठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही आणि त्यामुळे माझी ताकद जी आहे ही आपोआप कमी झाली. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं, आम्हाला आमच्या जीवनाच्या ज्या चिंता आहे, जे सर्व काही गोष्टी आहेत, त्यात आम्हाला नीट शांतीने जगू देत नाही. सकाळी उठलं की आम्ही कामाला लागतो. कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असलो तर आम्हाला टार्गेट पूर्ण करायचं असतं, नफा जास्तीत जास्त वाढवायचा असतो. रात्री झोपलो तरी दुसऱ्या दिवशी मला काय करायचं हे डोक्यामध्ये सारखं असतं.
सतत ती चिंता असते की उद्या माझ्या हातून हे काम होईल की नाही होईल. उद्या आज मी एवढे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकलेत, उद्या ते वाढतील की नाही वाढतील, की उद्या शेअर मार्केट कोसळेल. ही चिंता सतत मनामध्ये असते आणि त्यामुळे माणूस कधीही सुखाची झोप घेऊ शकत नाही. त्याला सुखाची झोप लागत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी वाढवण्यास कोण समर्थ आहे? कोणीही समर्थ नाही. चिंता करून, काळजी करून काहीही होणार नाही. आपल्या सर्व चिंता, आपल्या सर्व काळजी देवावर सोपवा. तो तुमची काळजी घेणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 4 अध्याय आणि 6 आणि 7 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 4 and verse 6 and 7. कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.